नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत पप स्लीवची डिझाईन, फुग्गाबाईची डिझाईन करणार आहोत आपण. तर बघूया, चला तर आपण सुरुवात करूया. आता बघू शकता तुम्ही, ही जी स्लीव्स आहे मी ती कटिंग करून घेतली आहे आणि हा आपला मेन कापड आहे आणि हा जो काट आहे ना तो आपण खाली लावणार आहोत. चला आपण सुरुवात करू स्टिचिंगला. आता मी हा जो कापड आहे ना, एवढा कापड आहे, त्याचा मी असं हे कापून घेणार आहे एकसारखं सरळ, आणि त्याच्यात जेवढी उंची बाही बसेल आपली तेवढी बसवायची आपल्याला. हे 2 भाग मी करून घेणार आहे. आता मी बघू शकता, इथे मी नॉचेस लावून घेतले आहेत आणि बाही ठेवून बघते आणि एवढ्या भागाला आपल्याला प्लेट्स टाकायचे आहेत. पहिले पाहून घ्यायचं आपल्याला किती कापड जास्त उडतं आहे म्हणून, आणि इथे नॉचेस लावायचे म्हणजे आपल्या लक्षात येतं की आपण कुठपर्यंत आपल्याला चुन्या घ्यायच्या आहे असं. आता मी सुरुवात करते इथून चुन्या घ्यायला. बारीक बारीक चुन्या घ्यायच्या आहे आपण. आता मी इथपर्यंत चुन्या घेऊन टाकल्या आहे आणि तसंच अपोजिट साईडला चुन्या घ्यायच्या आहे. तुम्ही क्लायंटच्या आवडीनुसार तुम्ही हे चुन्या टाकायचे आहे. आपल्या कस्टमरला जर जास्त चुन्या हव्या असल्या तर आपण जास्त चुन्या टाकायच्या आहे. आता इथे खाली आपण आता हे काट आहेत ना, हे काट आपल्याला इथे जॉईन करायचे आहेत या साईडला. मी बघू शकता तुम्ही, दोघी बाह्यांना मी चुन्या पाडून घेतल्या आहेत. इथे फक्त आपल्याला काट अटॅच करायचं आहे असा. आता याच्यावर आपल्याला प्रेस टिप टाकायची आहे. दोघी याच्यावर अशीच प्रेस टिप टाकायची आहे. बघू शकता मैत्रिणींनो, आता मी दोन्ही बाह्यांच्या चुन्या मी टाकून घेतल्या आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो अस्तरचा भाग आहे ना तो आपल्याला याच्यावर ठेवायचा आहे. हे पहा, असं ठेवायचं आहे आणि आपण त्याला स्टिच करायचं आहे नेहमीसारखं, जसं आपण अस्तर लावतो तसं. आपण अस्तर वरती ठेवायचं आहे आणि मेन कापड खाली ठेवायचं आहे. याच्यावर परत प्रेस टिप टाकायची आहे. दाबटीप टाकून घ्यायची. आणि त्याच्यानंतर आपण बाहीचं अस्तर हे जोडून घ्यायचं आहे सगळं. ही झाली माझी बाही रेडी. बघू शकता, पूर्ण एकदम छान अशी फिनिशिंग आलेली आहे बाहीला, आणि घातल्यानंतर ती अशी दिसणार आहे हातामध्ये. मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. चलो बाय.